नाहीतर मग माझ्यावर कारवाई करा. रोहित पवारांचा संताप. बारामती पोलीस स्टेशनमध्ये मांडले मोठे मुद्दे. बारामती शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांची आणि बारामती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसोबत वादावादी झाल्याची माहिती आहे. बुधवार दिनांक 25 मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात देखील रोहित पवारांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती. तर आज देखील बारामती पोलीस रोहित पवारांची तक्रार घेतील, पण त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलीस रोहित पवारांची FIR दाखल करून घेत नसल्याने रोहित पवार आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. तर आमची केस खोटी आहे, आमचा FIR खोटा आहे असं सांगा, मग आम्हाला FIR तरी द्या, नाहीतर मी खोटं FIR करतोय म्हणून माझ्यावर केस करून कारवाई करून टाका, असंही त्यांनी म्हटलं. रोहित पवार, योगेंद्र पवार यांच्यासह काही स्थानिक नेते आणि वकील हे पोलिसांना काही गोष्टी व्यवस्थित पटवून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोलीस तक्रार दाखल करून घेत आहेत, मात्र FIR दाखल करून घेत नसल्याचं समोर येत आहे. रोहित पवारांची पोलीस तक्रार घेतील, पण त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला आहे अशी सूत्रांची माहिती आहे. त्यांनी करू का आमची केस खोटी आहे, फायर खोटा आहे, फायर आहे तुमचा अर्ज नाही, अर्ज नाही. मला FIR तरी द्या, नाही तर मी खोटा FIR करतो म्हणून माझ्यावर कारवाई करू. सरकारी कामात अडथळा म्हणून करा. चला आपण CID ला भेटली त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन साहेब 1 महिना झाला एक स्टेटमेंट पोलीस साहेब 1 महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले CID बरं आम्हाला सांगा, CID बरोबर तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं CID नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, CID त्याला अजून नाही बोलवलं. VK सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याबरोबर मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. CCTV बद्दल फक्त इथले गोळा केले त्यांनी आम्हाला कळालं. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. आणि DGCच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती आहे. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही, घरच्या लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू हे 8 तास बसतात अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब. आणि ठीक आहे मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या मला काउंटर पण केलं. बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा CID ला द्या ना. तुमच्यावर काय करस्पॉन्डिंग झाला का साहेब CID मी देशाच्या साहेबांच्या ऑफिसला पाठवले, DGC ला पाठवले. आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे. त्याला VSR कंपनी जी आहे त्याचे आणि त्या DGC जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. मग म्हणून VSR ला वाचवत आहे. VSR ला म्हणून वाचवत आहे. आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या VSR विरोधात FIR घेत नाही, तुम्ही सुद्धा वाचवत. आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल. क्रिमिनल चौकशी कोण करतो? 5 लोकांच्या मृत्यूची आमची बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. सिंपल एकदम 5 लोक मयत झाले एका ऍक्सिडेंट मध्ये. आमची ऍक्सिडेंटची FIR टाकतो आणि आमची FIR खोटी तपासामध्ये काही येऊ दे पुढे. नाही तर CID वर वर्ग करा. गुन्हा दाखल व्हायचा 1 महिना झाला साहेब, 1 महिना दाखल त्यांनी केलाच नाही तर आम्ही काय करतो? CBI मध्ये आता आपण बोलतोय, आता आपण बोलत असताना 7,000 पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत. 2600 केसेस 10 वर्षाला प्रलंबित आहेत. दादाला न्याय दिला 10 वर्ष थांबू का? आणि ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बारामती.